काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते जे न लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पत्र मिळतात, ईमेल्स मिळतात, लोक म्हणतायत कार्यक्रम आवडतोय, इम्प्रूव्ह होतोय, काही चुका होत आहेत त्या देखील कळवतायत. पण काही लोक फार वेगळी सूचना करतात. त्यांचं म्हणणं आहे कार्यक्रम चालू झाला पण थोडा लेट चालू झाला. लेट म्हणजे 9:30 पावणे 10 नव्हे हो. म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे एक 5 वर्ष उशिरा चालू झाला. जर 5 वर्ष आधी चालू झाला असता तर आम्हाला पंडित भीमसेनजी जोशी यांना ऐकायला आवडलं असतं या कार्यक्रमात. काही लोक म्हणतात एक 10 वर्ष उशिरा चालू झाला. आधी 10 वर्ष केलं असतं तर पुलं नसते आले. बपू काळे आहेत, अभिषेकी बुवा आहेत, अनेक 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 नावं आहेत. आता आमच्या हातात काय आहे तर बाबा जे स्टार उद्या होणार आहेत त्यांना त्रास बोलून टाकूया. असेच 2 स्टार जे उद्याचे मेगा स्टार होणार आहेत. गायक आहेत, अभिनेते आहेत. कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. कोण? अर्थात आमचा छोटा तुकाराम आणि आमची लाडकी शिरोडकर, पद्मनाभ गायकवाड आणि केतकी माटेगावकर. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. खूप मस्त वाटतंय. सावनीताई खूप मस्त आलं गाणं. थँक्यू सो मच. पद्मनाभ, तर मी तुला अशासाठी आणलेलं आहे इकडे की लोकांना हे दाखवायला की एवढ्या लहान मुलांना शक्यतो काही खूपच नसतं, पण ज्या गोष्टी त्यांना खूपतात त्याबद्दल विचार करायला हवा की नको? हो. मग सांग बघू तुला काय खूपतं. मला खूपतं की तू माझ्याला जज नव्हता सारे. क्या बात आहे. पण मी तुला हेरला का नाही? हो. बरोबर हेरला का नाही? कसं कसं तुकाराम कसा घडला सांग बघू लोकांना. हो मी सांगतो. मी माझ्या घरात मी व्हॉलीबॉल खेळत होतो माझ्या मित्रांबरोबर आणि तेवढ्यात अवधूत दादाचा माझ्या बाबांना फोन आला आणि अवधूत दादा बाबांना म्हणाला की तुम्हाला लवकरात लवकर आजीवासनला यायचंय. मी एक पिक्चर करतोय त्यासाठी पद्मनाभला गाणं गायचंय. तर सगळी तयारी झाली. आम्ही मुंबईला आलो आजीवासनला आणि आजीवासनला येऊन रेकॉर्डिंग वगैरे झालं, सगळं झालं. मग अवधूत दादांनी डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णींना सांगितलं की पद्मनाभला तुकाराम म्हणून घ्या. असा तुकाराम घडला. बरोबर. कारण का माहितीये का की तुझ्यामध्ये ना मला ज्यावेळेला मी जज जरी नव्हतो तरी मी सारेगमा नेहमी बघायचो आणि मी बघता बघता मला काय दिसलं एक दिवस, अरे काय सांगू येते की असा मी टीव्ही लावला आणि मला वाटलं अरे हा कोण आहे, हा कोण आहे, हा स्टार आहे. आणि तो होता पद्मनाभ. मग तुकाराम करताना काय मजा आली सांग? तुकाराम करताना एक गंमत अशी झाली की मला अशी म्हणजे सगळी झोपलेली असतात रात्रीची. बाबा वारीक करून थकून आलेले असतात आणि मला बाबांना विचारायचं असतं की तुम्हाला खरंच विठ्ठल भेटला का.
त्यासाठी म्हणून मी झोपेतनं उठतो आणि वात वर करायसाठी तो टेक मला 5-6 वेळा केला टेक आणि तो टेक मला येतच नव्हता. मग चंदूदादा रागावले, एकदम जोरात रागावले चंदूदादा. आणि आता काय, आणि परत मग काय झालं, मग परत चंदूदादांनी म्हणले असं करायचं नसतं बाळा, असं असं करायचं, अशी वात अशी करायची वर. त्यांनी स्वतः करून अशी दाखवली. मग परत नंतर 2-3 टेक झाल्यावर परत मला ते नीट जमलं आणि परत पुढचे टेक पण छान जमले. चांगले झाले. हो. व्हेरी गुड. त्या गाण्याची झलक लोकांना ऐकूया का एकदा? हो ठीक आहे. हा, येस, व्हेरी गुड. अरे गण्या, ए इशन्या, अरे तू क्या गण्या मन तुका संतु दम पक्का, ए गण्या मन तुका संतु दम पक्का, नका भांडू रामा पांडू चला खेळू विटी दांडू. गण्या मन तुका संतु दम पक्का, नका भांडू रामा पांडू चला खेळू विटी. गण्या मन्या तुका संतु दम पक्का. विटी उडाली उंचवर हातामध्ये झेलून धर, विटी उडाली उंचवर. धर बाबा धर विटी धर 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 विटी धर बाबा विटी धर धर विटी धर धर विटी धर धर. भौऱ्यासारखा फिरे गर 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 गर. गोल गोल अजून गोल 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 अजून गोल गोल अजून गोल 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 गोल. तू एक भौरा मी एक भौरा, आपण सारे घर घर भौर. झाडावरती मोहळ चावरे मोहळाच्या या माशा भारी, फिरती फुलांच्या दारोदार. गण्या मन्या तुका संतू दामा पगा, गण्या मन्या तुका संतू दामा पक्का, नका भांडू रामा पांडू चला खेळू विटी दांडू. गण्या मन्या तुका संतू दामा पक्का. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हो हो, वेरी शाहरुख गात नाही ना? नाही, शाहरुख म्हणजे काय माहितीये का, स्टार रे. तो हे किती सुंदर, आणि त्यांनी जसं टेकला गायला तसंच गायला. तसाच गायला. हा, आणि शरयू दोघ जण गायला आले. दोघांना मी आधी गाणं पाठवलेलं होतं, ईमेलनी गाणं पाठवलं होतं. मला आता वाटलं की ह्यांना आल्यानंतर मी पेटी घेऊन शिकवणार गाणं, मग माझे 2 तास गाण्यामध्ये त्या शिकवण्यामध्ये जाणार आणि मग हे गाणार वगैरे. केतकी, तुला मी सांगतो, हे डायरेक्ट माईकवर गेले आणि 1 टेक 1 स्ट्रोक, व्हेरी कॉन्फिडंट. क्या बात. आणि असंच गायला, काय सूर ताल काही टेन्शन नाही. केतकी माटे द केतकी माटेगाव. तू मला सांग, आता सेलिब्रिटी झाल्यानंतर कसं काय वाटतं, सगळं जग कसं बदललंय? खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. लोकांमध्ये गेल्यावर, असं कुठे बाहेर गेल्यानंतर लोक आधी बघतात. कारण मी जनरली, आता मी शिरोडकर म्हणून मी माझा जो गेटअप होता किंवा जो लुक होता किंवा काकस स्पर्श मधला उमाचा जो होता, त्याच्यात नऊवारच नेसली होती. दोन्ही याच्यामध्ये म्हणजे 1965 किंवा 1930 ह्या काळातली मी दोन्ही कॅरेक्टर्स केली. पण मी बाहेर जाताना स्कर्ट टॉप किंवा पॅन्ट शर्ट घालून जाते, तर ही नक्की केतकीच आहे का असं आधी बघतात. आणि मग मागे बघतात, मग वेणी आहे का, हा हा तीच आहे तीच आहे तीच आहे असं होतं. आणि मग अच्छा तू अशी पण आहेस का, म्हणजे मला असं विचारतं. म्हणलं अशी म्हणजे कशी, म्हणजे आम्ही इमॅजिन केलं होतं की तू तशीच फ्रॉक मध्ये असतेस किंवा एक वेळी इथे मध्ये कपाळाच्या मध्ये कुंकू. म्हणलं नाही, मी अशी पण असते. म्हणजे एक गंमत सांगते मी की मी इचलकरंजीला कार्यक्रम केला आणि कुठे अजून एका ठिकाणी केला कार्यक्रम मुंबईमध्ये. तर तिथे जे आले लोक सह्या मागायला, एकाने तर एक आयपॅड आणलं होतं, त्याच्यावरती माझा फोटो होता आणि त्याच्यावर माझी सही घेतली. इतकं मस्त वाटत होतं, म्हणजे इतकं लोक भरभरून प्रेम करतात. छान वाटतंय, मस्त वाटतंय खूप. हो ना. आणि तुला माहितीये का, तू मुंबईहून पुण्याला गेली असशील बऱ्याच वेळा, कारण तू मुंबई पुणे तर तुझा प्रवास दररोज होत असतो. हो. तर त्या ठिकाणी ना घाट जिकडे संपतो तिकडनं पाठीमागे वळून बघितलं ना की खालचं खोपोली खूप सुंदर दिसतं. तू आयुष्याच्या अशाच वळणावर आहेस की जिकडे तुला बालपण नुसतं नजर मागे फिरवली तर पाठीमागे दिसत असणार. नक्कीच. तर ज्या वेळेला हे बालपण तुला दिसतंय वरून छान, आणि पुढे छान असा घाट आहे, ढग आहे, पावसाने हिरवगार झालेला खंडाळा आहे, तर अशा वेळेला पाठीमागे वळून बघताना काय वाटतंय तुला, बालपणाकडे वळून बघताना?
माझे बालपणाचे जे दिवस होते ते मी म्हणेन माझ्या आयुष्यातले खूप सुंदर दिवस होते, जे मी आई बाबांबरोबर घालवले, माझ्या भावंडांबरोबर घालवले, खूप फ्रेंड्स बरोबर घालवले आणि खूप त्या बालपणातच खूप गोष्टी ज्या बऱ्याच लोकांना म्हणजे मी नशीबवान समजते की ज्या उशिरा कळतात त्या आधीच कळल्या. खूप गोष्टी कळल्या गाण्यातल्या म्हणा, किंवा मला गुरु सुद्धा इतक्या छान मिळाल्या. देवकीताईंकडे मी आता क्लासिकल शिकते, तर खूप छान आणि एन्जॉय केलं होतं मी ते बालपण. म्हणजे मला अजूनही असं जर देवानी विचारलं की तुला काय आवडेल बोल, मी म्हणेन की माझं बालपण मला परत एकदा जगायला आवडेल. तर आता पद्मनाभला हाच प्रश्न मी विचारेन की पद्मनाभ, तू शाळेत जातोस तर तुला असं मित्र सगळे असे सेलिब्रिटी म्हणून बाजूला फिरतात का, असं त्यांना ओके आहे? फिरत होते, त्यांना सांगितलं मी की मला असं काही आवडत नाही. म्हणजे काय करायचे ते, म्हणजे असं मी आलो, समजा मी पहिल्या दिवशी शाळेत आलेलो सारेगमप झाल्यावर परवा मी आलेलो आणि सगळी हे पद्मनाभ हे सगळी गाणी म्हणायचं का, असं सगळी गाणी म्हणायला आणि तेव्हाच हे गेलेलो मी. सारेगमप झाल्यानंतर थोड्या वेळ मी शाळेत गेलो नव्हतो. परत तुकाराम झाल्यावर मी शाळेत गेलो आणि मी शाळेत आलो आणि सगळी गाणी म्हणायचं का, सगळं गाणं म्हणायला लागली. मला फार छान वाटलं आणि सगळी असं करायला लागली, पद्मनाभ माझ्या जागेवर ना माझ्या जागेवर. मग परत आणि मला मोठं हे करायला लागली की माझ्या स्टार आला, हा असं करायला एकदम कोण सलमान खान आला, शाहरुख खान आला आणि एकदम असं त्यांना वाटायला लागलं. हो असं करायला लागली. मग परत मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे, मुलगा आहे, असं माझ्या बरोबर तुम्ही हे करा, मी तुमच्यासारखा सामान्यच माणूस आहे. बरोबर, तुम्ही मला. हो ना. पण तुला आठवणी विचारतात का ते? तुझ्या मित्रांची नाव सांग ना मला. श्रीरंग, अनिरुद्ध आणि बेस्ट फ्रेंड. श्रीरंग आणि अनिरुद्ध दोन्ही तुझ्याच वर्गात आहेत? हो. हा, बर. मग त्यांनी तुला सारेगमच्या वेळेला तुला बघितलं असेल ना? हो. मग त्यांना लोकांना असं मग तुला कधी जर का स्वप्नील दादा किंवा राहुल दादा जर का काही असं बोलला की बाबा जरा हे सुधारायला पाहिजे, त्यांना राग यायचा का? नाही. मग महान 3 सोहळा झाला आणि थोडा दिवस शाळेत गेलेलो. पहिल्या दिवशी जेव्हा गेलो ना तेव्हा त्यांनी विचारलं की नाही रे, हे बरोबर नाही काय केलं त्यांनी. हा ना. म्हणजे त्यांचं ते बोलत होते, नाही काय बरोबर नाही का केलं त्यांनी, होय ना, तुलाच विजय करायला पाहिजे होतं, नाही चुकीचं केलं त्यांनी. बरोबर आहे एकदम. असं तू काय सांगितलंस त्यांना? मग माझ्या हातात कुठं आहे म्हणलं, मी माझं 100% दिलं, त्यांचं. होय ना. करेक्ट आहे, माझं पण तेच म्हणत. मग सारेगमच्या वेळेच्या तुला आठवणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी सांग बघू मला. सारेगमपच्या वेळेला मस्तिकी पाठशाला म्हणून एक हॉटेलवर आम्ही असायचो ना, तेव्हा ती मस्तिकी पाठशाला म्हणून एक हे असायचं. बरोबर. वर्षा मावशी आम्हाला रिहर्सल घ्यायच्या आधी 5-10 मिनिटं शांत बसायला सांगायची, अशी खाली बसून हात जोडून अशी शांत बसायला सांगायची आणि शांत असं करायची आणि काहीतरी मंत्र सांगायचे आणि शांत बसायचे. तर तुम्हाला हे होणार आहे, ते होणार आहे. परत काय झालं, मी डोळे मिटले, मी सर्वात पुढे बसलेलो, डोळे मिटले मी, तर तो तपन दादा एक आहे सगळ्यांना सांगत होता चला 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 पटकन चला. म्हणजे मला हे करायचं होतं त्यांना, म्हणजे पाव करायचा होता मला. परत मी एकटाच असं हे करून बसलेलो, सगळ्यांना सांगितलं चल 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 त्या रूम मध्ये चल पटकन चल पटकन चल. मी एकटाच राहिलेलो. बरं आदिती म्हणून नाही काय त्याशी बसलेली, तपन दादांनी असं केलं असं, परत चल रूम मध्ये पाव करायचा चल पटकन. वर्षा मावशी वर बसलेली ना, तर मी असे डोळे मिटून बसलो आणि परत वर्षा मावशी पण ती तिकडे गेली आणि म्हणली आता हळूहळू डोळे उघडा. पलीकडे बघते तर कोणच नाही. सगळी त्या रूम मध्ये हसायला लागली आणि पाव केला माझा. मित्र चिडवतात का शाळेत, तू काय बाबा आमच्या शाळेचा हिरो बाबा? हो अशी म्हणतात ना, काय बाबा तुम्ही मोठी माणसं, मला काय भाव देत नाही, दिन मुस्काड म्हणतो त्यांना. काय आवडत नाही म्हणतो मला, शांत बसा. म्हणजे तू टोल नाक्यावरती तुला अडवल्यावर तू काहीतरी सॉलिड उत्तर द्यायचं म्हणे? नाही, जेव्हा मी सारेगमप मध्ये होतो तेव्हा माझा सत्कार झाला आणि मग तिथं मी पोवाडा गायला. त्याच्यानंतर मग सगळीकडे टोल नाक्यावर मला एक पण टोल घेत नाही टोल नाक्यावर. काय सांगतोस? स्वतःहून घेतच नाही? अरे वा वा वा. आता आपण परत केतकीकडे येऊया. केतकी, हा सेगमेंट संपत असताना आम्हाला तुझ्या आवाजात एक छान गाणं ऐकायचंय, तर एखादं गाणं छान आमच्यासाठी. आनंद
तुला कोण पाहू शके अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला कोण पाहू शके तुला गातसा वेद झाले मुके मती मंद अंधा कसा तू दिसे मती मंद अंधा कसा तू दिसे तुझी रूप तृष्णा मनाला वसे अनंता तुला कोण पाहू शके फुले सृष्टीची मानसारंजिती फुले सृष्टीची मानसारंजिती घरी सोयरी गुंगवीती मती घरी सोयरी गुंगवीती मती सुखे भिन्नही येथ प्राणी चुके कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला अनंता तुला अनंता तुला सुपर सुपर चाबूक गायली. हे तुला लिटिल चॅम्प्स म्हणलेलं खूपतं का ग? काय सांगू मी आता लिटिल चॅम्प्स मध्ये होते त्यामुळे लिटिल चॅम्प म्हणलेलं आवडतं सुद्धा पण मी आता थोडी मोठी झाली आहे त्यामुळे हा. आमच्याकडे एक मावशी आहेत, हा. त्यांचं नाव छकुली. हो मी तिला त्यांचं वय आता साधारणपणे 62 असेल, पण अजूनही माझे मामा वगैरे तिला अरे तुला माहितीये का छकुलीचा मुलगा आला होता आणि ही छकुलीची नात. खरं सांगतोय. त्या कार्यक्रम बघतील मला नक्की फोन करतील की छकुली, पण त्यांची काही चूक नाही. आणि आमचे जे बाकीचे नातेवाईक आहेत जे त्यांना छकुली म्हणतात त्यांना लहानपणापासून छकुली म्हणायची सवय आहे. तसं तुला आता ते लिटिल चॅम्प्स मधली केतकी हे जे काही बिरुद चिकटलेलं आहे ते तुला काय असं काही नाही. आता मला शिरोडकर पण म्हणतात, उमा पण म्हणतात, त्यामुळे काही चालेल मला. बट दॅट इज द सक्सेस यु नो व्हॉट की ज्यावेळेला तुम्हाला लोक ह्या म्हणजे मला सुद्धा पहिल्यांदा ऐका दाजीबाचा कंपोजर म्हणून ओळखायचंय, मग मेरी मधुबाला, मग जय जय महाराष्ट्र, आणि मग सारेगमप जज, मग आणि आता खुपते तिथे गुप्ते. हा, तर त्यामुळे त्याच्यात आपण याचाच अर्थ असतो की आपली ओळख बदलत जातीये म्हणजे आपण पुढे चाललोय. नक्कीच नाही का? पण मग हे खुपत नाही तर डायरेक्ट प्रश्नावर येतो की आता तुला खुपणाऱ्या गोष्टी कुठल्या? मला खुपणारी गोष्ट अशी आहे की आता मी अभिनेत्री म्हणून सुद्धा लोकांना माहिती आहे. एक नाही म्हणलं तरी लोक, आपण जरी समजत नसलो तरी लोक समजतात सेलिब्रिटी. थोडासा ह्याच्यात कुठेतरी कलाकार दबला जातो असं मला वाटतं. कारण कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात गेल्यानंतर एक आजकाल जी गाणी लोकांना अपेक्षित असतात ती खूप वेगळी असतात. आणि कधी कधी असं होतं की गायकाला जी गाणी गायची इच्छा असते त्याच्यापेक्षा खूप वेगळी गाणी गायला लागतात. तर ही गोष्ट थोडीशी खुपते की समजा आता
एखादं क्लासिकल बेस्ड गाणं, मदन मोहन किंवा बाबूजींची किंवा अभिषेकी बुवांची गाणी गायची इच्छा असते. माझी अशी खरं तर खूप इच्छा आहे की लोकांना क्लासिकलची आवड परत लागावी आणि ते लोकांनी ऐकावं, ते सुद्धा तितक्याच प्रमाणात ऐकावं, ही माझी खूप इच्छा आहे. बर, FB वरती तू सॉलिड पॉप्युलर आहेस, तुला माहितीये का? फेसबुक म्हणजे केतकी माटेगावकर म्हणजे आपण नाव टाकलं ना की एकतर खोट्या खोट्या केतकी माटेगावकर अशा एक 25 निघतात. ओके, आणि मध्येच दुसरं कुठल्या तरी नावाने सुद्धा स्वतः नाव वेगळं आणि तुझे फोटो असे असतात. आणि याचं कारण असं आहे की त्याच्यावर येणारे जे पोस्ट आहेत वॉल पोस्ट वरती दुसऱ्यांच्या सुद्धा की वाव यू आर ऑल्सो बिग फॅन ऑफ केतकी, हो मी पण तिचा खूप मोठा फॅन आहे, माझं तर स्वप्नच आहे की मला केतकी सारखीच सालस सुंदर अशी मुलगी पाहिजे लग्न करायला वगैरे, असं असं अरे बापरे. बरंच असे पोस्ट असतात माहितीये तुला. मग हाऊ डू यू डील विथ इट, लाईक तुला कसं वाटतं? मस्त वाटतं, पण एक गोष्ट मला थोडंसं असं होतं की काही जण खूप वेगवेगळ्या कॉमेंट्स पण टाकतात, तर ती एक गोष्ट थोडीशी खुपते की डिसेंट कमेंट्स असायला हवे. डिसेंट कॉमेंट्स कधी कधी नसतात. So, नसतात. ती खुपते, पण लोकांचं प्रेम मी बघते. बर, काकस्पर्श सिनेमा करतानाचा अनुभव कसा होता? खूप मस्त होता, खूप वेगळा होता. आणि काकस्पर्श मधला उमाचा कॅरेक्टर म्हणजे तो जो रोल होता तो मला खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी. शाळामधलं जे कॅरेक्टर होतं ते म्हणजे मला माहिती होतं, मी आईला विचारलं, आई म्हणायची की आम्ही अशा होतो आणि केसात फुल वगैरे, पण काकस्पर्श मधल्या उमाचं जे कॅरेक्टर आहे 1930च्या काळातल्या बायका बघायला मिळत नाही. पणजीलाच विचारलं तर एखाद वेळेस ती सांगेल. पण मी मग तेव्हा सुवासिनी चित्रपट बघितला, त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज कशी असायची त्याकडे. आत्ताच्या आम्ही ज्या मुली आहोत त्या खूप बोल्ड आणि बिंदास अशा, त्यांचं हसणं लाजणं रडणं सगळंच एक त्याला मर्यादा असायची. करून दाखव ना आत्ताची तू कशी हसतेस. आता मी अशी बोलते तशी, आणि मी आता मी अशी बोलते, हा फरक असतो. त्यामुळे तोंडावर पदर ठेवून हसायचं किंवा तसंच रडायचं, हा फरक खूप जाणवत. पण शाळामध्ये तर छान ठीक आहे, पण काकस्पर्श मध्ये मग त्या पांढऱ्या साड्या घालायच्या आणि मग तो एक सीन ज्याच्यामध्ये पूर्ण टक्कल करायला म्हणजे ते तसं दाखवलं गेलं, तू तो विग लावला असेल किंवा ते हे झालं. पण मग मुलीचं स्वप्न असतं की मला खूप छान छान ग्लॅमरस ड्रेसेस घालायला मिळावेत आणि असं मी अजून माझ्या हेअरस्टाईल्स 15 प्रकारच्या करून दाखवल्या गेल्या. असं असताना एकदम टक्कल केलेले वगैरे केतकी दिसणार हे ज्याला कळलं त्याला खूप खुपलं का, ते राग आला का? खूप त्रास झालेला. एक गंमत सांगते की एकतर काकस्पर्श शाळा दोन्ही चित्रपटांमध्ये मेकअप नाहीये आणि मला मेकअप प्रचंड आवडतो करायला, प्रचंड. आणि पहिल्या दिवशी म्हणजे बेस थोडासा केला आणि काय केलंय हे सगळं काढून टाकायचं, काही नाही, म्हणजे पूर्ण ते काढायला लावला होता मेकअप. आईला जेव्हा म्हणजे मला जेव्हा सांगितलं महेश सरांनी की असा असा आहे ड्रीम आहे की तुला असं स्वप्न पडतं की आपले केस आपले कापलेले आहेत, तर मी तेव्हा खूप हे घाबरलेले आणि म्हणलं सर तुम्ही प्लीज समजून घ्या ना, म्हणजे मी आय एम 17 आणि मला खूप छान दिसायची इच्छा आहे, म्हणजे पडद्यावर लोकांनी असं छान छान बघावं माझी अशी इच्छा आहे. आणि नाही मी खूप हट्ट केला नाही. ते म्हणले तुझ्या आईला फोन दे जरा. मग आईला ते म्हणाले की तिला माझ्याकडनं फक्त एक सांग की अमिताभ बच्चन आता पण सुपरस्टार आहे, सगळेजण फॅन आहेत त्याचे, किंवा तोच अमिताभ बच्चन पा मध्ये कसा दिसलाय, पण त्याच्यावरनं म्हणजे त्यांनी काही त्याला फरक पडला नाही. सो हे तिलाच विचारा माझ्याकडनं की तुला फक्त छान छान दिसून अभिनेत्री व्हायचंय का खरंच उत्तम अभिनय करून अभिनेत्री व्हायचंय, चांगली अभिनेत्री व्हायचंय. आणि ही गोष्ट आयुष्यभर म्हणजे मला लक्षात राहील अशी होती आणि मला ते पटलं. मग मी तो सीन तसा दिला. पद्मनाभ तुला काय खुपतं? टीव्ही मध्ये टॉम अँड जेरी एक सिरियल असते, त्यामध्ये सारखा जेरी जिंकतो, टॉम जिंकतच नाही, ते खूप. बघा लोक हो, म्हणजे आतापर्यंत इकडे आलेल्या प्रत्येक माणसाच्या खुपण्याला माझ्याकडे काही ना काहीतरी उत्तर होतं. असं नाही होतं, असं नाही चालतो, हे होतं ते होतं. तर ह्याच्या टॉम अँड जेरीच्या खुपण्याला आपण काय बरं सांगावं. आपण एक ना मराठीमध्ये टॉम अँड जेरी करूया, त्याचं आपण नाव काय टॉम्या आणि जेऱ्या काय ठेवायचं सांग, आणि त्याला आपण मग तुला हवं त्याला जिंकूया. बरं तू पिक्चर बघतोस? हो. स्वतः केलेला तुकाराम आवडला? हो. नाही खरं सांग, म्हणजे तुझा रोल तर आपल्याला बिग स्क्रीन वरती स्वतःला बघून कोणाला नाही आवडणार?
ओव्हरऑल कसा वाटला पिक्चर बघताना कसा वाटला? म्हणजे मला तुकाराम मध्ये एकच फक्त हे झालं हा, खुपलं हा. की कॅरेक्टर जास्त झाले तुकाराम. कॅरेक्टर जास्त झाले म्हणजे काय झालं? म्हणजे तुकारामांची बायको आणि दुसरी बायको आणि तुकारामची मुलं हा, एवढी असती तरी चांगलं झालं असतं. चांगलं. इथं कसं तुकारामाचा भाऊ, तुकारामांची बायको, तुकारामांचे 2 भाऊ, त्यांची परत एक बायको, भरपूर त्याचे रोल झाले. त्यामुळं हो बरोबर आहे. तुझ्यामध्ये एका स्टार होण्याची पूर्ण लक्षण आहेत. यू आर ऑन द राईट ट्रॅक की प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं. आणि गंमत सांगतो मजा बाजूला, प्रत्येक कलाकारांनी हावरट असलंच पाहिजे की एक असा चित्रपट निघावा ज्याच्यामध्ये 100 कॅरेक्टर असावीत आणि ती 100च्या 100 मीच प्ले करावीत असं वाटणारा खरा कलाकार आहे. कळलं ना? त्यामुळे त्यात काही चुकत नाहीये तुझं. अजून तू काकस्पर्श बघितलास? मी अर्धा बघितला आणि तिथनं परत सोडून दिला. नंतर कारण कंटाळा आला? नाही, मग मला बघायसारखा नाहीये. अच्छा बरोबर. केतकीताईचं काम आठवतं का? आठवलं ना? कशी वाटली केतकीताई? छान. मग केतकीताईसाठी कुठलं गाणं म्हणशील आता? सपनों से भरे नैना. वाव म्हण. बगिया बगिया बालक भागे, तितली फिर भी हाथ ना लागे, उस पगले को कौन बताए, ढूंढ रहा है जो तू जग में, कोई जो पाए तो मन में ही पाए, सपनों से भरे नैना तो नींद है न चैना, सपनों से भरे नैना तो नींद है न चैना, नैना रे नैना रे नैना रे नैना नैना रे, दूर ही से सागर जिसे हर कोई माने, पानी है वो या रेत है ये कौन जाने, जैसे कि दिन से रैन अलग है, सुख है अलग और चैन अलग है, पर जो ये देखे वो रैन अलग है, चैन तो है अपना, सुख है पराए, सपनों से भरे नैना तो नींद है न चैना, सपनों से भरे नैना तो नींद है न चैना, धपा पपा 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 पधप ग ग म ध ध ध ध नि ध म रे, नि ध म रे नि ध म रे, ग रे ग रे सा सा नि सा ग रे सा ध ध रे, सा ग म ध नि सा रे नि रे सा ध, ऐसी डगर कोई अगर जो अपनाए, हर राह के वो अंत पे रास्ता ही पाए, धूप का रास्ता जो पैर जलाए, मोड़ तो आए छाव ना आए, राही जो चलता ही जाए, कोई नहीं है जो कहीं उसे समझाए, सपनों से भरे नैना तो नींद है न चैना, सपनों से भरे नैना नैना
सपनों से भरे नैना 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 कमाल आहे कमाल आहे कमाल आहे. केतकी तुला मी छोट्या छोट्या पाहुणे म्हटल्यानंतर राग येतो का सारखं? मला असं दिसतंय की तुझं जग असं झाल्यासारखं दिसलं मला. नाही अगदी असं नाही होत. हं. म्हणजे मला लहानच राहायला आवडतं पण आता मी टीन आहे ना सो ते टीनेजरचं ते एक असतं ना की आय एम अ टीन हं, हं. ते असं छान वाटतं जरा. पण थोडस जेवल्याने वगैरे माणूस मोठं दिसतो. म्हणजे तू असं एक गंमत म्हणून आठवड्यात एखाद दिवस जेवत का नाहीस? अरे नाही मी खूप व्यवस्थित आम्ही जेवते. सगळे जेवतोय, तू जेवतोस का नाही रे? किती दिवसात एखाद 2 वेळा हो. हिच्याकडे बघून असं वाटतं का ही जेवत असेल म्हणून? अरे नाही मी खरंच व्यवस्थित जेवते. एनर्जी सुद्धा भरपूर आहे मी स्वतःहून सांगते. पण माझी चण तशी आहे. माझ्या घरी ऑल माटेगावकर्स हं, हं. माझे बाबा काका आजोबा सगळे बारीक एकदम. अरे वा, लकी लकी लोक आहेत ती. मला विचार ह्या कोटामध्ये स्वतःला दाबून घ्यायला किती अवघड असतं तुला माहितीये? जरा लूज टी शर्ट दिला की मी दंगा करायला लागतो. अरे बापरे. आता आपण दोघांच्या म्हणजे लोकांच्या तक्रारी असतात ना पुढच्या सेगमेंटमध्ये त्याकडे आपण येणार आहोत आणि आम्हाला काय काय खुपतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सारेगामाच्या वेळेला तुझ्याबरोबर जी मुलं होती ती, त्याचबरोबर तुझे जजेस होते ते, आणि जे तुझ्याबरोबर टीचर्स म्हणून वर्षाताई वगैरे जे लोक होते ते, ह्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तू सारेगामाच्या वेळेला खूप दंगा करायचास आणि खूप रागीट पण होतास, अशी तुझ्याबद्दल तक्रार आहे. हो. तर काय वाटतं? तर काय नाही रागेट म्हणून केलं म्हणून सांगतो की आम्ही हिरामणी हॉटेलवर असं राहत होतो. तर आम्ही बॉल न खेळत होतो. मी आणि शरीर बॉल न खेळत होतो. तर शरीरनं चुकून मी गणपतीला बॉल मारला आणि गणपती खाली पडला आणि खाली पडला गणपती. म्हणून मी तिचे केस ओढले, तिला मारलो मी. हा, हो केस सोडून मारलंस तिला? हो आणि तो बॉल पण फाडला. बॉल पण फाडलास? बाप रे. अरे पण ते चुकून झालं होतं ना का काय? नाही राग आला खरं. मग एवढे तर गणपती बाप्पा पण स्वतः रागावले नसतील? नाही खरं पडला ना खाली बॉल लागून, मग म्हणून राग आला. मग नंतर राग शांत झाल्यावर सॉरी विरी म्हटलास का तिला का नाही? नाही तीच पुढच्या एपिसोडने तिने मला सॉरी म्हणलं आणि नवीन गणपती दिला आणि दुसरा गणपती आणून दिला. अच्छा, नंतर गणपती आणून दिला. हो. तुझा गणपती होता तो? हो अच्छा, मग तुझा गणपती पडला म्हणून राग आला का गणपती पडला म्हणून राग आला? गणपती बाप्पा पडले म्हणून. म्हणजे तिचेच जरी असते तरी सुद्धा पडला तरी राग आला? हो बर. नाही मग बरोबर आहे तुझं बाबा, बरोबर. पद्मनाभ आभा बरोबर आहे. आणि तू सारेगममध्ये जिंकला नाहीस या गोष्टीमुळे खूप लोकांना खुपलं, ते तुझ्या मित्रांना खुपलं. त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी हेच सांगेन की मी फायनल 5 पर्यंत पोहोचलो याचा अर्थ मी जिंकलेलोच आहे. करेक्ट. आणि जिंकणार ना असं काही नसतं की आपण गाणं सादर करतोय हेच आपल्यासाठी मोठं असतं. बरोबर आहे. खूप छान. तुला मोठेपणी कोणासारखं गायक व्हावं असं वाटतं? सांग, कोणत्या गायकासारखं गावं? भीमसेन जोशी. भीमसेन जोशी. वा 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 वा. पंडितजी, मग त्यांचे अभंग वगैरे? आणि माझे गुरुजी सुरेशजी वाडकर. हा, सुरेशजींसारखं. केतकी, शाळामधल्या शिरोडकरनी त्या मुलाला वेड लावलं आणि नंतर मात्र त्याला न भेटताच निघून गेली. ही गोष्ट त्याला बिचारायला फार लागली. खरं तसं बघितलं तर प्रत्येकाच्या मनात एक शिरोडकर असते. प्रत्येकाची एक शिरोडकर असते आणि ती सोडून गेली त्याच्यातच त्या फिल्मची मजा आहे असं मला वाटतं. पण प्रत्येकाच्या मनात एक शिरोडकर असते हे तू जे काय म्हटलीस, तर तुला असा मनात शिरोडकर घेऊन एखादा भेटला का? तू अगं माटेगावकर तूच माझी शिरोडकर असं तुला कोणी सांगितलं? नाही असं काही नाही, असं कोणी नाही. म्हणजे तू असं कसं तू म्हणतेस की तुला एवढी ती कादंबरी कळली, हो हो. तो चित्रपट करण्याआधी जर का तू विजय जर का दादा. काकस्पर्श सारखा चित्रपट करायच्या आधी तू त्याची अशी तयारी करतेस, तर शाळा चित्रपट करायच्या आधी तू तशी तयारी केली होतीस का? नाही नाही ती तयारी वगैरे केली नव्हती. हा पण आमचं ग्रुपिंग सेशन झालं होतं तेव्हा ते जे होतं एकमेकांकडे बघून लुक्स देणं ते पहिल्यांदा खूप आर्टिफिशियल वाटत होतं. पण सुजयदादांनी मला सांगितलं की तू शाळेत कशी होतीस ते इमॅजिन कर, ती केतकी हो, आणि मग तू तसं जर केलंस तर तुला जास्ती सोपं जाईल. मग तसं केलं. अच्छा, मग मी शाळेत असताना दिले होतेस लुक? नाही नाही लुक्स नव्हते दिले, म्हणजे तो इनोसन्स ते लहानपण अच्छा म्हणायचं ते आणावं लागलं प्रयत्नपूर्वक. थोडस
थोडस, आणि त्यातून 1965 हो, ते अवघडच आहे नाही. म्हणून थोडस. म्हणजे आता इश्श, अय्या, जावानं तिकडं वगैरे असे काही शब्द आपल्याकडे उरलेलेच नाहीत ना, म्हणजे आपल्या कादंबऱ्यांमध्ये, हा, आणि आपल्या डिक्शनऱ्यांमध्ये. सॉरी. म्हणजे आताच्या काळाच्या आम्ही ज्या मुली आहोत त्या एवढ्या बोल्ड आहोत, इतक्या मुलं मुली एकमेकांचे बिंदास बोलतात. हो. पण तेव्हा असं नव्हतं. म्हणजे माझा काका मला सांगतो की बापरे, माझी सख्खी मामे बहीण माझ्या वर्गात होती तरी मी तिला सांगायचं काय बोलायचं ते घरी बोलायचं, इथे काही शाळेत वगैरे बोलायचं नाही माझ्याशी, इतकं होतं म्हणजे ते. त्यामुळे ते मी आईला वगैरे विचारलं की तुम्ही कशा होत्या तेव्हा, मग तसं केलं. मग आत्ताच्या मुली नक्की लाजतात कशा, म्हणजे आम्ही समजावं कसं की मला जर का आत्ताच्या काळातली प्रेमकथा बनवायची असेल तर आत्ताच्या मुली कशी लाजते? आता आधीच्या मुली कशा म्हणजे लाजतात, नाही असं नाही, सगळ्या मुली लाजतात. पण माझा असा समज आहे की आधीच्या मुली कशा अशा अशा पटकन डोळे खाली, आणि कोणी जर असं म्हणलं एखाद्या मुलीला की अगं मला तू आवडतेस, कपरे यार, काय यार, प्लीज यार, तू अशा पद्धतीने लाजतात आताच्या. हा, आताच्या. अच्छा, गपरे प्लीज यार. ओके ओके ओके. काय झालं पाहिजे, दोन्ही अभिनयाचं प्रत्यक्षिक तरी दाखवलेलं आहे. केतकी, मी दरवेळेला इथे आलेल्या गेस्टना विचारतो की त्यांना एखादं त्यांच्या आवडीचं गाणं मी इथे गाऊन दाखवतो. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यापेक्षा छोटे आहात आणि मी तुमचा जज वगैरे पण होतो, त्याचा एक फायदा घेऊन किंवा गैरफायदा घेऊन तुला फरमाईश विचारण्यापेक्षा मी फरमाईश करतो की तू एक तुझ्या आवडीचं गाणं आमच्या सगळ्यांसाठी गा. हो, मी तुझंच गाणं अरे वा समोर मला गायला आवडेल. अरे वा. आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे बनान कांदे, भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे बनान कांदे, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना. दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना. नकळत आपण हरवून जावे स्वतःच मग जपताना, अन मग डोळे उघडावे दिवा स्वप्न पाहताना. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. क्या बात आहे, किती सॉलिड गायली, चाबूक गायलीस. थँक्यू. आणि मला खूप छान वाटलं आज प्रत्यक्ष तुझ्या समोर मला गायला मिळालं. पद्मनाभ, तू सॉलिड हिरो झालास. म्हणून एखाद्या तुझ्या मित्राच्या आई वडिलांनी जर का असं ठरवलं की आमचा पण मुलगा हिरो झाला पाहिजे, जा रे उद्यापासून तू पण सकाळी 5 वाजता बसून गायला बसायचं. चल इकडे एक सारेगमाचं ऑडिशन आहे, जायलाच पाहिजे, गायलाच पाहिजे. आई मला नाही, पण मला गाण्यात इंटरेस्ट नाही, मला क्रिकेट खेळायचंय. नाही,
तू गायलच पाहिजेस, पिक्चर मध्ये उभा राहा, काम कर, ऍक्टिंग कर. असं जर का तुझ्या एखाद्या मित्राला कोणी करत असेल तर त्याच्या आई वडिलांना तू काय सांगशील? आई वडिलांना हेच सांगेन की पहिले त्या मुलाच्या मनात असायला पाहिजे की आपल्याला हे करायचंय का नाही करायचं, आणि त्याला काही आग्रह करायचा नाही, त्याला काय करायचंय ते त्याला करू दे. आई बाबांनी पण मला असंच केलं, हो ना. तुला जे करायचंय ते कर. या सिच्युएशन वरती आमचे रायटर अरविंद जगताप यांनी एक पॅरडी लिहिलेली आहे. मैं कभी दिखलाता नहीं, पर ग्लैमर से डरता हूँ मैं यूं तो मैं दिखलाती नहीं, तेरी छोटी गुड़िया हूँ मैं खेल कूद में मजा है न मेरे दोस्त है कहाँ बोलो भीड़ में यूं न छोड़ मुझे, बचपन कहीं खो न जाए भेजना कहाँ पर मुझको तू, क्या आज खेलने में जाऊँ, क्या इतना बड़ा हूँ मैं क्या इतनी बड़ी हूँ जब भी कभी पापा मुझे जो स्टेज पे गाने गवाते हैं, मेरी नजर ढूंढे तुझे, सोचो यही तू आके रोकेगी क्या गाता हूँ समझता ही नहीं, पर अब शर्म आती है चेहरे पे आने देता नहीं, बड़ा होने से घबराता हूँ खेल कूद में मजा है न मेरे दोस्त है कहाँ बोलो मित्रांनो, हे गाणं आणि ह्याचे शब्द हे कोणासाठी होते? ज्या मुलांना त्यांचे आई वडील त्यांचं बालपण न जगू देता तुमच्या सारख्यांचं ग्लॅमर बघून तसं करायला लावतात, त्यांच्यासाठी होते. ओके, तर आपण खूप लकी आहोत की असं आपल्यावर झालं नाही. नाही. त्याबद्दल आपण आपल्या आई वडिलांचे पुन्हा एकदा ऋणी आहोत. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. कुणापासून सुरुवात करूया? 5, 6, 7, 8, 9, 10 कचूया का आपण? कचतात कसं? मला तुला माहिती आहे तुमच्या गावाकडे कचतात काय? कसं कचतात? 10, 20, 30, 40 न कसतात, परत असं करून कसतात. हा चालते की, म्हणजे जास्ती की असं खेळूया. जास्तीची मेजॉरिटी, कमीची मेजॉरिटी ही सुटली तुझ्या राज्य. अच्छा, तर पद्मनाभ वरती राज्य आलेलं आहे रॅपिड फायरचं. आणि आवडता परीक्षक? आवडता परीक्षा अवधूत दादा. आयुष्यापास पर्यायच नाही त्याचं काय. पर्याय मी देणार, 2 मधलं देखील निवडायचं असतं. आवडता परीक्षक राहुल देशपांडे का स्वप्नील बांदोडकर? स्वप्नील बांदोडकर. आवडती गायिका मुग्धा वैशंपायन की केतकी माटेगावकर? केतकी माटेगावकर. का बाजूला बसले म्हणून? नाही, खरं सांग. खरंच आवडती. थँक्यू सो मच. मी कधी कधी खोटं बोलतो, म्हणजे मी कधी कधी खोटं बोलतो, हो की नाही? हो. 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 आई आणि बाबा पैकी कोण जास्त लाड करतो? बाबा. आयशा. काय जास्त आवडतं, शाळा का घर? घर.
आणि आता केतकी माटेगावकर, कोणती भूमिका आवडते? काकस्पर्श का शाळा? काकस्पर्श. आवडता जज अवधूत गुप्ते की देवकी पंडित? ओ माय गॉड. देवकी पंडित. शाबास देवकी ताई, जिंकलात. आवडता दिग्दर्शक महेश मांजरेकर का सुजय डहाके? महेश मांजरेकर. सारेगमपचा आवडता गायक पद्मनाभ का रोहित राऊत? पद्मनाभ. कोण जास्त आवडतं, आई की बाबा? बाबा. तुम्ही दोघांनी खूप छान 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 प्रश्नांची उत्तर दिली. आणि शेवटचा राऊंड, ज्या राऊंड मध्ये मी हा फोन तुमच्या हातात देणार, तर आपण पहिल्यांदा केतकी ताईपासून सुरुवात करूया. बघूया ती कोणाला फोन लावते आणि काय बोलते. हॅलो आबा, कसे आहात? मी काय मस्तच. आज मी खुपते तिथे गुप्तेमध्ये आले आहे आणि अवधूत दादामुळे आज मी, त्याच्याकडे एक मॅजिकल फोन आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आज फोन लावू शकले, कारण मला तुमच्याशी खूप बोलायचंय. मला आठवतं की 3 वर्षाची असताना तुम्ही मला कडेवर घेऊन मला स्टेजवर पहिल्यांदा तुम्ही नेलत, बसवलत आणि माईकवर पहिलं गाणं मी तुमच्यामुळे गायले. मला हेही आठवतं की मी माझं पहिलं गाणं जेव्हा रेकॉर्ड केलं, अब्ब बब्ब 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 सलील कुलकर्णी, सलील काकाचं, ते गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर त्याची CD आल्यानंतर तुम्ही ते गाणं रोज 10 वेळा दिवसात ती CD लावायचात आणि सगळ्यांना ती CD ऐकवायचात. बसवून बसवून जे निघालेत, म्हणजे भेटून जे निघालेत जायला, त्यांना हात धरून बसून की माझ्या नातीचं गाणं ऐका. खूप कौतुक, आणि तुमचं नातवंडांवर तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही खूप कौतुक केलं नातवंडांचं आणि आज ती सगळी मोठी झाली आहेत, मोठी होऊ बघतायत. फक्त हे सगळं बघायला आज तुम्ही नाही आहात. मला खूप मी मिस करते. इथे सगळेजण आहेत, आजी आहेत, काका आहेत, भावंड आहेत, आई बाबा आहेत, फक्त तुम्ही नाही आहात. कारण तुम्ही जे कौतुक केलं, माझी गोडंबी म्हणून तुम्ही जे मला जवळ घ्यायचात, ते मी सगळं मिस करतेय. पण मला आजी सांगते की ते अजून आहेत, तुम्ही अजून आहात आणि तुम्ही सगळं बघताय. तुम्ही आहात हे जाणवतंय माझ्या आसपास. मला तुमचे आशीर्वाद कायम फक्त माझ्या वरती असू द्यात, माझ्यावर तुमचा हात असू द्यात आशीर्वादाचा. काळजी घ्या, जास्ती गोड खाऊ नका, तुम्हाला चालत नाही. आय मिस यू सो मच. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी स्वीट. चलो, आणि आता पद्मनाभ, तुझ्या दृष्टिकोनात कोण हिरो आहे ते आपण बघूया. हॅलो अण्णा, कसे आहे तुम्ही? हो मी पण मजेत. हो तुमची तब्येत कशी आहे? हो मी पण मजेत आहे. नाही, हिंदी बोलतात ना ते? हा, हिंदी बोलतात ना ते? कोण? अण्णा? अण्णा हजारे. अण्णा हजारे होय? मग मला अण्णा हजारेंना फोन लावलाय तू? हो. मला वाटतं तुमच्या अण्णांना कोणत्या तरी फोन लावलाय. लावला, मराठी बोलतात, मराठी बोलतात. बोला, बिंदास बिंदास. हॅलो, हो तुमची तब्येत ठीक आहे ना? हो, तुम्हाला कदाचित आठवत असेल, मी तुमच्या एका कार्यक्रमाला आलेलो. मी तुमचंच तुमच्यावर आधारित एक गाणं म्हणलेलं, जॉईन दिस अण्णागिरी म्हणून, म्हणजे वाय दिस कोलावरीचं व्हर्जन. हा, आठवलं ना? हो हा, पद्मनाभ, हो मीच तो. हा, आणि तब्येत कशी आहे तुमची? आणि आजोबा, जास्त उपोषण करत बसू नका. या उपोषण केल्यामुळं तुमचं पोट, म्हणजे तुम्ही तरी लुकडे व्हाल आणि सरकारवर काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे उपोषण करू नका, त्या सरकारवर त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. आणि बाकी तुमची तब्येत सांभाळा, गोड जास्त खाऊ नका. बापरे, हे सॉलिडच आहे. पण तू त्यांच्यासाठी कुठलं गाणं म्हणलं होतंस म्हणजे कार्यक्रमात? जॉईन दिस अण्णागिरी. कसं होतं? जॉईन दिस अण्णागिरी, अण्णागिरी, अण्णागिरी जी.
join this Annagiri, Annagiri, Annagiri ji. Everywhere corruption, money growing black. Black करने white, white, अन्ना देंगे fight. Join this Annagiri, Annagiri, Annagiri ji. Join this Annagiri, Annagiri, Annagiri ji. क्या बात आहे. केतकी, पद्मनाभ, आज तुम्ही आलात, खूप मजा आली. तुमच्याशी गप्पा मारायला फार मजा आली. मला तुमच्याकडे खूप काही शिकायला मिळालं. मला हे शिकायला मिळालं की पद्मनाभचा हिरो सलमान शाहरुख नसून अण्णा हजारे आहेत. आणि मला तुझ्याकडनंही खूप काही शिकायला मिळालं की एवढी मोठी झालीस तरी सुद्धा आजोबांची आठवण येते आणि त्यांच्याकडनं शिकलेल्याची जाण आहे, आईवडिलांचे संस्कार आहेत आणि ते तू घट्ट धरून ठेवलेले आहेस. तर थँक्यू व्हेरी मच इथे आल्याबद्दल. आमचे स्पॉन्सर्स कॉटन किंग तर्फे तुम्हाला दोघांनाही सदिच्छा भेट. अशा छान छान पर्सनॅलिटीशी भेट आणि जाणून घेऊया त्यांना काय खुपतंय. आमच्या बरोबर कायमच पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग, खुपते तिथे गुप्ते. आय एम राखी सावंत. एकदम स्पष्ट बोलायचे बालासाहेब ठाकरेजी. तर तेव्हापासून मलाही सवय झालेली आहे अशीच बोलायची. पार्लियामेंट पे अटैक करना बहुत इजी है. क्या बात कर रहे हैं आप? अरे कितनी सिक्योरिटी टाइट होती है वहां पे, तभी तो. तुम्हाला पण लग्न करायचं रामदास बाबांशी, त्याचं काय झालं? रामदेव बाबांशी. तू मस्त आहे, मस्त एकदम आवडलेला मला. तो योगा असं 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 करून असं असं म्हणजे पोट बाहेर आतमध्ये बाहेर करत होता. आणि मला एका दिवशी मला भरपूर आवडला. अरे ये तो बहुत ग्रीन सिग्नल दे रहा है. मस्त एकदम. राहुल गांधी भी आए थे. मैं आपसे शादी करना चाहता हूँ, तो राखी ने मना कर दिया. हेलो, मैं आपसे शादी नहीं कर सकती. हेलो टेरिस मीडिया. हेलो मैं आपसे मैं झांसी की रानी हूँ, मैं शादी नहीं कर सकती हूँ, समझे? और तुमसे तो स्पेशली नहीं. क्यों? क्योंकि तुम्हारे पार्टी के लोग खुद ही कहते हैं सोनिया को बहुमत दो. दिग्विजय सिंगनी जी काय कॉन्ट्रोवर्सी केली ती किती खुपली. केस ठोकलाय.